मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अगदी 99% बायका फ्रीजमधील अन्नपदार्थ वापरताना या चुका करतातच। चला पाहूया या कोणत्या चुका टाळायच्या आहेत। गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवू नका। गरम अन्नामुळे फ्रीजचे आतील तापमान काही काळ वाढते, त्यामुळे आधीपासून ठेवलेल्या इतर पदार्थावर परिणाम होऊ शकतो। अन्न साधारण 20 ते 30 मिनिटं कोमट होऊ द्या, नंतर झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा। टिप क्रमांक 2, कांदा, बटाटा, लसूण किंवा अख्खे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवू नका। बटाटा थंड तापमानात त्यातील स्टार्च लवकर साखरेत बदलतो, त्यामुळे चव बदलते। कांदा ओलाव्यामुळे लवकर खराब होतो, मऊ होतो आणि बुरशी येऊ शकते। लसूण अंकुर फुटू शकतात आणि चव बदलू शकते। अख्खे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने चव आणि पोत कमी होतो। कापलेले टोमॅटो मात्र झाकून फ्रीजमध्ये ठेवावेत। 3, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नका। कच्चे मांस, मासे किंवा अंडी यामधील जंतू शिजवलेल्या अन्नात जाऊ शकतात, त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या डब्यामध्ये आणि शक्यतो वेगवेगळ्या शेल्फवर ठेवा। फ्रीजमध्ये जास्त सामान कोंबून ठेवू नका। फ्रीजमध्ये थंड हवा फिरण्यासाठी जागा आवश्यक असते। खूप सामान भरल्यास सर्व पदार्थ समान प्रमाणात थंड राहत नाहीत आणि काही पदार्थ लवकर खराब होऊ शकतात। आठवड्यातून एकदा फ्रीज साफ करणे गरजेचे आहे। जास्त दुर्गंधी येत असेल तर तेथे लिंबू किंवा बेकिंग सोड्याचा वापर करू शकता। 5, गरम पदार्थ कधीही उघडे ठेवू नका। शिजवलेले अन्न नेहमी स्वच्छ झाकण असलेल्या डब्यात ठेवा। उघडे अन्न वास शोषून घेतं आणि दूषित होण्याचा धोका वाढतो। टिप क्रमांक 6, उरलेले अन्न अनेक दिवस ठेवू नका। बहुतेक शिजवलेले अन्न 24 ते 48 तासाच्या आत किंवा 3 ते 4 दिवसाच्या आत वापरणे अधिक सुरक्षित असते। त्यानंतर गुणवत्ता आणि सुरक्षितता कमी होऊ शकते। 7, फ्रीजच्या दारात दूध किंवा सहज खराब होणारे पदार्थ ठेवू नका। दार वारंवार उघडल्याने तेथील तापमान सर्वाधिक बदलते, त्यामुळे दूध, दही किंवा इतर लवकर खराब होणारे पदार्थ आतल्या शेल्फवर ठेवणे चांगले। त्याचबरोबर मध सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही। मधामध्ये जे क्रिस्टलायझेशन फास्ट होते, त्यामुळे मध सुद्धा फ्रीजमध्ये ठेवणं जास्त काळासाठी घातक आहे। काही विशिष्ट तेल, विशिष्ट मसाले हे सुद्धा जास्त काळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत। फळे आणि भाज्या धुवून लगेच फ्रीजमध्ये ठेवू नका। जास्त ओलावा असल्यास बुरशी किंवा कुजण्याचा वेग वाढू शकतो। वापरण्यापूर्वी धुणे अधिक योग्य ठरते। काही नाजूक पालेभाज्यासाठी अपवाद असू शकतो। फ्रीज नियमित स्वच्छ करा। सांडलेले अन्न, जुन्या भाज्या किंवा खराब पदार्थ लगेच काढा। यामुळे दुर्गंधी कमी होते आणि जंतू वाढण्याचा धोका कमी होतो। सर्वात महत्त्वाची आणि मोठी चूक म्हणजे फ्रीजमध्ये पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरणे। त्या पुन्हा पुन्हा वापरल्यास त्यातून सूक्ष्म प्लास्टिक किंवा हानिकारक रसायने पाण्यात मिसळण्याचा धोका वाढू शकतो। त्यामुळे शक्यतो स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापराव्यात। घातक रसायने, मायक्रोप्लास्टिक पाण्यामध्ये मिक्स होऊन ते आपल्या पोटामध्ये जाऊन कॅन्सर सारखे घातक आजार होण्याची शक्यता असते। फ्रीजचे तापमान नेहमी योग्य ठेवा। फ्रीज साधारण 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तर फ्रीजर -18 अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवणे अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य मानले जाते। तुमच्याकडूनही अशाच चुका होत असतील तर आजच थांबवा आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।